छान मस्त उन्हाळा आलेला आहे, बाहेर फिरायला सुद्धा जायचं आहे. मे महिना सुद्धा आहे, त्याच्यामध्ये सुट्टीचे दिवस आहेत लहान मुलांचे आणि आपल्याला बाहेर फिरायला जायचं आहे. मग रिसॉर्टला जायचं आहे, वॉटर पार्कला जायचं आहे किंवा पर्यटन स्थळी जायचं आहे. तर अशा ठिकाणी आपल्याला फिरायला जाण्यासाठी आपल्याकडे कपडे सुद्धा रेडी असतात. ते तुमच्या फॅशन स्टाईलचे जे असतील ते तुमच्याकडे कपडे रेडी असतात आणि ते कॅरी करायला आपण अजिबात विसरत नाही. त्यामुळे हे सांगण्याची गरजच भासत नाही की जे कपडे तुम्ही वापरणार असाल, जे फॅशन स्टाईलचे कपडे तुम्ही वापरणार असाल ते घ्यायला विसरू नका, हे सांगायची गरज नाही आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा ज्या गोष्टी आहेत त्या मात्र आपण नक्कीच कधी कधी विसरतो. तर अशा गोष्टी कोणत्या आहेत त्या आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आणि ह्या गोष्टी प्लीज जवळ नक्की कॅरी करा. चला तर मग पुढे जाऊया आपल्या व्हिडिओकडे आणि जाणून घेऊयात की आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याजवळ असायलाच हवे. तर सगळ्यात पहिलं जे आहे ते म्हणजे पाण्याची बॉटल. आपण जरी बाहेरून पाणी विकत घेणार असू तरीही पाण्याची एकतरी बॉटल आपल्या जवळ असायला हवी आणि अशी पाण्याची बॉटल जवळ असायला हवी जी नॉर्मल टेम्परेचरची नसेल, पण त्या बॉटलमध्ये बऱ्यापैकी पाणी गार राहील अशी बॉटल जवळ घ्या. मी अगदी फ्रीजचं थंडगार पाणी भरून ठेवा असं म्हणत नाहीये. तुम्हाला ज्या माठातलं पाणी भरून ठेवायचं असेल किंवा घरातलं जे बऱ्यापैकी चांगलं टेम्परेचरचं पाणी फ्रीजमधलं घ्यायचं असेल तरीही मिक्सअप पाणी तुम्ही बॉटलमध्ये भरून ठेवू शकता. तर अशी बॉटल घ्या ज्याच्यामध्ये पाणी बऱ्यापैकी गार राहील. कारण जर का नॉर्मल टेम्परेचरचं तुम्ही बॉटल घेतली आणि बाहेर निघाला तर बाहेरच्या उन्हाळ्याने ते पाणी इतकं गरम होऊन जातं आणि ते प्यायचं मन होत नाही आपल्याला. इतक्या उन्हाळ्यामध्ये ते पाणी प्यायचं आपलं मन होत नाही. त्यामुळे मी सांगते की ज्या बॉटलमध्ये पाणी बऱ्यापैकी काही काळ गार राहील अशी बॉटल तुम्ही जवळ घ्या. दुसरं आहे सनस्क्रीन. सनस्क्रीन सुद्धा आपल्याकडे असलंच पाहिजे. उन्हाळा आहे म्हटल्यावर सनस्क्रीन न विसरता बाहेर जाणं हे अजिबात चालणार नाही. सनस्क्रीन आपल्याकडे असलं पाहिजे आणि ते सनस्क्रीन असलं पाहिजे ज्याच्यामध्ये SPF 30 आणि SPF 50 असलेलं सनस्क्रीन स्वतः जवळ बाळगा आणि असं सनस्क्रीन स्वतः जवळ तुम्हाला जे सूट होतं ते सनस्क्रीन स्वतः जवळ नक्कीच ठेवा. तिसरं आहे ते म्हणजे बॉडी लोशन. बॉडी लोशन सुद्धा आपल्याकडे असणं गरजेचं आहे. मोस्ट ऑफ ज्यांची ड्राय स्किन असते त्यांना सुद्धा उन्हाळ्यात त्यांना स्किनला खूप त्रास होतो. ती स्किन ड्राय होते, सगळी ती बाहेरची माती धूळ लागलेली असते. त्या धुळीमुळे आपली जी स्किन फिक्कट दिसते, घाणेरडी दिसते. त्यामुळे बॉडी लोशन स्वतःजवळ असलेलं बरं असतं. बॉडी लोशन लावून घराच्या बाहेर निघा. चौथं जे आहे ते आहे आपलं लिप बाम. लिप बाम सुद्धा आपल्याकडे असलंच पाहिजे. आपले ओठ उन्हामध्ये लवकर कोरडे होतात, जास्त कोरडे होतात, थंडीतच कोरडे होतात असं नाहीये, उन्हात सुद्धा आपले ओठ कोरडे होत असतात. त्यामुळे लिप बाम सुद्धा स्वतः जवळ असलंच पाहिजे. 5 नंबरवर जे आहेत त्या 2 गोष्टी आहेत ते म्हणजे एक सॅनिटायझर आणि दुसरं म्हणजे पेपर सोप. सॅनिटायझर तर बाळगलंच पाहिजे जवळ, बिकॉज नॉर्मली तुम्ही हायजीन पाळण्यासाठी ते जवळ थोडं असलं पाहिजे. पण जेव्हा तुम्ही कुठे हॉटेलमध्ये खायला जात असाल किंवा काही वॉशरूमच्या ठिकाणी असाल तर तिकडे बेसिन जवळ आपल्याकडे हँडवॉशसुद्धा ठेवलेलं नसतं बऱ्याच वेळी. त्यामुळे पेपर सोप असेल तर निदान आपण तिथे हँडवॉशसुद्धा व्यवस्थित करू शकतो. म्हणून पेपर सोप असणं हे गरजेचं आहे. 6व्या नंबरवर अशा वस्तू येतात त्या म्हणजे रुमाल, वेट वाईप किंवा ड्राय टिश्यू. ह्यापैकी एक काहीतरी जवळ असलेलंच बरं. कारण उन्हाळ्यामध्ये इतकी धूळ बाहेर पसरलेली असते, त्यात आपल्याला घाम खूप येतो आणि तो घाम आल्यानंतर स्किन एकदम चिकचिकीत जाणवते. ह्या सगळ्या गोष्टींसाठी एकतर रुमाल जवळ ठेवा. रुमाल जवळ नसेल तर निदान वेट वाईप जवळ ठेवा. वेट वाईप जवळ नसेल तर ड्राय टिश्यू जवळ ठेवा. असे टिश्यू जे सॉफ्ट आहेत असे टिश्यू आपल्याकडे स्किनसाठी जवळ असले पाहिजेत. कारण उन्हाळ्यामध्ये एकतर प्रदूषण असतं बाहेर, त्यासोबतच ती बाहेर हवेने उडणारी माती, ह्या सगळ्या गोष्टींमुळे येणारा घाम आणि त्यासोबत आपली चिकचिकीत झालेली स्किन, ह्यासाठी आपल्याला एकतर रुमाल तुम्ही जवळ ठेवा.
निदान ह्या 3 गोष्टींपैकी 2 गोष्टी तरी जवळ ठेवल्याच पाहिजे. रुमाल तर असलंच पाहिजे. रुमालासोबत तुम्ही एकतर वेट वाईप सोबत ठेवा किंवा ड्राय टिश्यू सोबत ठेवा, पण ह्या गोष्टी आपल्याजवळ असायलाच पाहिजेत. कारण कधी कधी हँकीसुद्धा आपला खराब होऊन जातो मध्येच प्रवासात तुम्ही वापरलात तर. त्यामुळे टिश्यू आपल्याला एक्स्ट्रा यूज करता येतो, म्हणून ह्या गोष्टी आपल्याजवळ असायला हव्यात. 7 नंबरवर जे आलं ते म्हणजे आपल्या हेल्थची काळजी. त्याच्यामधल्या काही पहिल्या गोष्टी त्या म्हणजे आपल्याकडे हेल्थसाठी जर का आपल्याला लहान सहान जखम झाली, रस्त्यामध्ये धडपड झाली कुठे, तर त्यासाठी आपल्याकडे एकतर अँटीसेप्टिक क्रीम असलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट बँडेड पट्टीसुद्धा ठेवू शकतो. पण काय होतं, गरमीमध्ये जेव्हा आपण बँडेड यूज करतो त्यावेळी त्या जखमेवर लावलेलं बँडेड सगळ्यांनाच सूट होतं असं नाही आहे. कारण बँडेड लावल्यानंतर स्किन अजून गरमीमुळे त्याला ऊब बसल्यामुळे स्किन अजून चिघळते. त्यामुळे मला तरी ते पटत नाही की बँडेड लावणं दरवेळी जरुरी आहे. पण ज्यांना खरंच त्याने काही प्रॉब्लेम होत नाही, बँडेड लावल्यास स्किन लवकर सुधरत असेल, तर त्यांनी नक्कीच बँडेड यूज करा. आणि दुसरी गोष्ट, अँटीसेप्टिक क्रीम तर आपल्याकडे असायलाच पाहिजे. निदान बँडेड नसेल तर अँटीसेप्टिक क्रीम तर आपण यूज करू शकतो. दुसरा आहे, जर का ताप वगैरे आला तर एखादी तुम्ही जी यूज करता ऐनवेळी तशी ती तापाची गोळी जवळ ठेवा किंवा पॅरासिटामॉल जवळ ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती जी स्त्रियांनी जवळ ठेवलीच पाहिजे ते म्हणजे सॅनिटरी पॅड्स. सॅनिटरी पॅड्स बहुतेक स्त्रियांना मी बघितलं आहे की त्या स्त्रिया अशा विचाराने बाहेर पडतात की स्वतःकडे बॅगेत बहुतेक वेळा घेण्याचा विचार करत नाहीत, पण बाहेर जाऊन त्या विचार करतात की बाहेर जाऊन मी मेडिकलमधून विकत घेईन. पण बऱ्याच वेळा असं होतं की जो तुम्ही रेग्युलरली सॅनिटरी पॅड यूज करता किंवा तुम्ही अशा ठिकाणी ट्रिपला जाता की ज्या ठिकाणी मेडिकल जरी तुम्हाला मिळालं, पण त्या मेडिकलमध्ये तुम्ही जो रेग्युलरली पॅड यूज करता तो तिथे मिळत नसतो. कधी असं होत असतं. त्यामुळे अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी तुम्ही सॅनिटरी पॅड्स जवळ ठेवा. दुसरी गोष्ट, जर का तुम्ही जो रेग्युलरली पॅड यूज करता त्याच्या व्यतिरिक्त दुसरा पॅड तुम्ही दुकानातून घेतला आणि त्या पॅडमुळे तुमच्या स्किनला प्रॉब्लेम झाला तर तो एक मोठा दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच कधी जे सॅनिटरी पॅड्स असतात त्यामुळे आपल्याला स्किनला रॅशेस येतात, आपल्याला त्रास होतो. आणि त्यात एकतर उन्हाळ्यामध्ये जर का सॉफ्ट पॅड नाही वापरले तर म्हणजेच तुम्ही विचार करू शकता की स्किनला किती त्रास होऊ शकेल. त्यामुळे तुम्ही जो रेग्युलरली सॉफ्ट पॅड तुमचा यूज करता तो तुम्ही जवळ ठेवा. बाहेर मेडिकल असेलच किंवा नसेल याची काही गॅरंटी नाही आहे. त्यामुळे स्वतःकडे सॅनिटरी पॅड हे स्त्रियांकडे असणं गरजेचंच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या तुम्ही जर का फॅमिली ट्रिप करत असाल तर आपल्यासोबत फॅमिलीमध्ये जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांचे जे नियमित औषधं असतील ते जवळ असले पाहिजेत. अशा ह्या काही हेल्थच्या बाबतीतल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याजवळ असायलाच हव्या आहेत. आणि त्याच्यासोबतच प्रवास गोळी एक घ्यायला विसरू नका. मी सांगायला विसरले होते, ज्यांना उलटीचा प्रॉब्लेम होतो त्यांनी प्रवास गोळी घ्यायला सुद्धा विसरू नका. 8व्या नंबरवर आलं ती म्हणजे आपली एक इलेक्ट्रॉनिक गोष्ट, ती म्हणजे पॉवर बँक. पॉवर बँक सुद्धा स्वतः जवळ असणं गरजेचं आहे. कारण लांबचा प्रवास असेल तर लांबच्या प्रवासात कधी आपल्या मोबाईलची चार्जिंग बऱ्यापैकी संपू शकते. त्यामुळे त्या प्रवासात जर का तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल तर दरवेळी चार्जिंग करायला तिकडे पॉईंट असेलच असे नाही, किंवा तुम्ही 4 व्हीलरने जाऊ शकत असाल किंवा पर्सनल तुमची गाडी असेल तर त्यामुळे आपल्याकडे पॉवर बँक ही असायलाच हवी. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी होत्या ज्या आपल्या बॅगेमध्ये आपल्याजवळ असायलाच पाहिजेत. ह्या गोष्टी घ्यायला विसरल्या नाही पाहिजेत, जेणेकरून तुमचा प्रवास सुखकर होईल. आणि जे खरंच जर का प्रवासाला जात असतील तर त्यांच्यासाठी हॅपी जर्नी. आणि इथेच मी माझा व्हिडिओ संपवते. भेटूया पुढच्या व्हिडिओला. थँक्यू सो मच.